भारत आणि भारताबाहेर विविध देशांमध्ये यशस्वीपणे सफारींचं आयोजन करणारे दामले सफारीचे संस्थापक श्री अनिल दामले. वन्यजीव आणि निसर्ग भ्रमणाचा छंद त्यांनी अनेक वर्ष जोपासला. चाकोरी बाहेर जाऊन जगभरातील अनेक देश पाहिले. ते फक्त प्रवासी नाहीत तर सजग प्रवासी आहेत. दामले सफारीज पॉडकास्ट सिरीजच्या माध्यमातून आजच्या पहिल्या भागात श्री अनिल दामले यांचा एक निसर्ग पर्यटक ते लेखक हा प्रवास कसा घडत गेला याविषयी त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील सुप्रसिद्ध प्रभात फिल्म कंपनीचे जे आद्य संस्थापक होते विष्णुपंत दामले किंवा त्यांना दामले मामा म्हणूनही ओळखलं जायचं, त्या दामल्यांचा मी नातू अनिल दामले. मला लहानपणापासूनच जंगलातली भटकंती किंवा आमच्या घराजवळ असलेल्या हनुमान टेकडीवरती मनमुराद भटकायची अशी सवय होती. निसर्गाची काही प्रमाणात मला सुरुवातीपासूनच ओढ लागली. त्याच्यात असं घडलं की 1969 साली मला माझ्या वडिलांनी कान्हा नॅशनल पार्कला नेलं होतं. आम्ही मध्य प्रदेशच्या टूरवरती गेलेलो असताना आम्ही कान्हा नॅशनल पार्क 1969 साली पाहिला. तो काळ असा होता की तेव्हा वाईल्ड लाईफ टुरिझम किंवा वाघांच्यासाठी असणारं टुरिझम हे काही लोकांना माहिती नव्हतं, परिचित नव्हतं किंवा सवयीचं नव्हतं. पण ती कान्हाची 3 दिवसाची सफर केल्यानंतर माझ्या मनामध्ये वन्यजीवनाबद्दल प्रचंड आकर्षण निर्माण झालं आणि तेव्हापासनं मी अनेक वन्यजीवाविषयीची पुस्तकं किंवा आफ्रिकन खंडावरची असलेली पुस्तकं वाचायचा सपाटा सुरू केला. आणि माझं शिक्षण संपल्यानंतर मी हौसेने शेती हाच व्यवसाय पत्करला. 1976 सालापासून 89 सालापर्यंत मी उरळी कांचनजवळच्या एका तलावाकाठी पडीक जमीन घेतली, ती डेव्हलप करून तिथे नंदनवन फुलवलं आणि तेव्हा परत माझा निसर्गाशी खूपच जवळून मला निसर्ग बघता आला आणि निसर्गाशी माझा खूप जवळून संबंध निर्माण झाला. असं करता करता माझ्या मनात एक अशी इच्छा सांखी वाढीला लागली होती की आपण आयुष्यात एकदा तरी आफ्रिकन खंडामध्ये जायचं, केनियाला जायचं. आणि ते स्वप्न माझं 1993 साली साकार झालं. त्यावेळेला आम्ही कसेबसे 6-7 मित्र एकत्र आलो. ती सफारी सगळी मी आयोजित केली. 17-18 दिवसांची ती केनियाची सफारी आम्ही मे महिन्यात केली 1993च्या. आणि तिथनं परत येताना अशी गंमत झाली की प्रत्येक वाईल्ड लाईफ पार्कच्या बाहेर पडताना मी त्या पार्कच्या गेटकडे असं मागे वळून बघायचो आणि मनात असा माझा विचारायचा की झालं एकदाचं माझं स्वप्न, इथे येऊन आफ्रिकन खंडातले काही रिझर्व किंवा नॅशनल पार्क वन्यजीवन बघायचं माझं स्वप्न आता पूर्ण झालं आहे. झालं आता काय आपण आयुष्यात पुन्हा इथे कधी येणार नाही. त्यामुळे एक मनात एक प्रकारची हुरहुर पण असायची. पण मी परत आलो पुण्याला आणि माझे मित्र पुण्यामधले अनिरुद्ध कुलकर्णी त्यांनी मला सफारीला जायच्या आधीच सांगितलं होतं की अनिल तू आल्यानंतर ह्याच्यावरती लेख लिही, आपण ते साप्ताहिक सकाळमध्ये प्रसिद्ध करायचा प्रयत्न करू. त्याप्रमाणे त्यांनी साप्ताहिक सकाळमध्ये शब्द टाकला होता. सदा डुंबरे म्हणून त्यावेळेचे संपादक होते. आणि मी आल्या आल्या त्या आफ्रिकन सफारीचे अनुभव लिहायला सुरुवात केली. आणि जवळजवळ मला असं आठवतं आहे 8 ते 10 महिने, महिन्यातनं 2 किंवा कधीकधी 3 असे ते लेख साप्ताहिक सकाळमध्ये प्रसिद्ध होत गेले. आणि मराठीतील सामान्य वाचकांपर्यंत आफ्रिकन सफारी त्यावेळेला ती पोचली. आणि त्यातनं अशी गंमत झाली की मला काही दिवसातच लोकांचे फोन यायला सुरुवात झाली की तुमचं हे सगळं वर्णन इतकं रोमांचकारी आहे, थरारक आहे, तुम्ही आमच्यासाठी अशी काही सफारी आयोजित कराल का? तुम्ही म्हटलं हो करूया. म्हणून पुढल्या वर्षापासून मी ह्या सफारीचं आयोजन करायला सुरुवात केली. तेव्हा काय व्यवसाय करायचा आहे किंवा असं काही डोक्यात नव्हतं. पाठोपाठ 2 सफारीत झाल्यानंतर मला असं जाणवलं की लोकांना एवढी ह्या सफारीबद्दल उत्सुकता आहे, आवड वाटते, तर आपण ह्याच्यातनं का व्यवसाय करू नये, व्यवसाय का सुरू करू नये. आणि माझे एक नातेवाईक त्यावेळेला पुण्यात होती,
सुरेखा शिरसाळकर म्हणून, आणि ती सिंगापूर एअरवेजमध्ये तेव्हा काम करायची. तर तिने मला पहिल्यांदा माझ्या मनात ते बीज पेरलं की अरे एवढं लोक विचारतायत तर ह्याला काहीतरी थोडासा व्यावसायिक तुला म्हणजे काय म्हणूया की स्वरूप देता येईल. आणि मी ते मनावरती घेऊन तिथून पुढे त्या पद्धतीने कामाला सुरुवात केली. आणि मी असं म्हणतो की माझ्या नशिबात माझं पॅशन जे आहे, माझी जी वन्यजीवनाची आवड आहे, त्या आवडीचं मी रूपांतर व्यवसायात करू शकलो आणि तो खूप माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहे. माझी एकंदर 10 पुस्तकं जी आहेत त्यापैकी 8 पुस्तकं कॉन्टिनेंटल प्रकाशनानेच प्रकाशित केलेली आहे. सगळ्यात पहिलं भारतातील अभयारण्य, त्याच्यानंतर केनिया सफारी आहे, झुलूंच्या देशात आहे, निसर्ग यात्रा आहे, नंतर नातं निसर्गाशी आहे, केप टू कैरो म्हणजे आम्ही ॲक्रॉस आफ्रिका रोड ट्रिप केली होती ते आहे, किंवा ॲक्रॉस लॅटिन अमेरिका ते पुस्तक आहे. अशी सगळी पुस्तकं कॉन्टिनेंटलनी प्रकाशित केली आहेत. आणि एक पुस्तक प्रभातचे प्रभातनगर हे मीच लिखाण करून मीच ते प्रकाशित केलं आहे. रानवस्ती नावाचं माझं एक पुस्तक जे कॉन्टिनेंटलनी केलं आहे, प्रकाशित केलं आहे, ते खूप लोकांना आवडतं. कारण तो विषय मी 1976 ते 1989 शेती जेव्हा केली त्या अनुभवांचा आहे.